आहे. डीजे मास्टर या ठिकाणी सज्ज होत आहे. एक मोठा फटका खेळला होता आणि या चेंडूवरती मात्र षटकार लिहिला गेलाय. तो पण त्याचं फलंदाज. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजेच व्लॉग बनवायला चालू केल्यापासून आज योगायोग आला आहे की होम ग्राउंडवरती व्लॉग बनवण्याचा. तर डॉक्टर शंकरदादा माने यांच्या वाढदिवसानिमित्त टुर्नामेंट आयोजित केलेलं आहे कारखाना ग्राउंडवरती आणि तिथं आपली पहिलीच मॅच आहे आणि तिथंच व्लॉग आपण पहिला बनवायचा आहे. म्हणजे होम ग्राउंडचा पहिला व्लॉग आता त्या टुर्नामेंटला बनवायचा. आता सकाळ सकाळी आवरून किट करून आता आपण चाललेलो आहे ग्राउंडवरती. पहिलीच मॅच असल्यामुळं टायमात घेणार आहेत. 10 संघ आहेत त्यामुळं लवकरच आवरणार आहेत. 9 वाजलेत आता जाऊया चला ग्राउंडवर. Okay, let's go. तर आता मैदानावरती आलेलो आहे आणि तुम्हाला ग्राउंड दाखवतो कसं केले नियोजन. पूर्णपणे ही बाउंड्री लाईन आहे आणि पावसाचं वातावरण, काल पाऊस पडल्यामुळं आता सगळं देखणं पान ग्राउंड दिसायला लागले सगळं. तर आता मैदानावरची विकेट बघा, आता जवळून दाखवतो. पाऊस पडल्यामुळं एवढं भारी दिसायला लागलं ना विकेट की बस. आणि आम्ही दोघंच आली. संतोष थांबा झूम करून दाखवतो. संतोष आणि मी टॉससाठी बोलवा लागले आहेत आणि आम्ही दोघंच मैदानावरती हजर आहे. आउटफील्ड एवढं भारी दिसायला लागले पाऊस पडल्यामुळं की बस खेळायला मजाच यायला लागली. आत्ता म्हणजे प्रॅक्टिस करायला लागली तोपर्यंत एवढे मजा यायला लागल्या की कधी खेळायला भेटते. आज झाले आता बॅट घेऊन चालूच झाले आमचं आता प्रॅक्टिस करणं. आता थोडं प्रॅक्टिस करायचं आणि टॉस झाल्यानंतर काय असं ते डिसिजन घेऊन मॅचसाठी तयार राहायचं. आता पहिलाच सामना आमचा SP स्पोर्ट्स कवठे मंकाळ विरुद्ध SS स्पोर्ट्स कवठे मंकाळ. दोघांचं कवठे मंकाळची टीम आहे. दोघातच सामना आहे पहिला. त्यामुळं काय आता म्हणजे काय बोला आपल्यातच खेळायला लागणार आहे पहिलीच मॅच. त्यामुळे जरा धाकधूक म्हणजे आपलेच मित्र नाराज होणार आहेत आणि दुसऱ्या साईडला बी काय आपणच खुश होणार आहे. त्यामुळे काय क्रिकेट आहे, हारजीत होत राहत्या. त्यांनी बी जिंकायसाठीच खेळणार. बघायचं आता काय होते. आमच्या अपोजिट आता एक प्लेअर आलेला आहे, वैभव पाटील. जरा उजेडात आहे इकडं. हां आता दिसतोयस त्याला. आता आमच्या अपोजिट खेळणार आहे आणि आम्हाला हरणार आहे म्हणते. आता सगळे आम्हाला बाहेर बोलावं लागले. आता इथून टॉस होणार इथून आणि मग आता आम्ही खेळायला चालू करणार आहे. आमचा संघ तर येऊन थांबला. आता ह्याचा संघ यायचं राहिलाय रे. आता पेनल्टी असली दिली ते मजा आहे. तर आता आमचा टॉस झालेला आहे आणि आमच्या अपोजिट संघ योगाना ही सर आज सगळे एकत्र असताना आज विरोधात खेळायची वेळ आली. सगळे आम्ही एकत्रच असतो उठता बसता आणि आता अपोजिट खेळायचं आहे. आमची टीम आता म्हणणार येऊ नेमका हाय कुणाकडनं. आलो अरे मला शिव्या द्यायला लागली ती. मी त्यांच्यात येऊन बसलेलो आहे. हे बघा जरा बॅटर बॉल लागला का नाही आता चेपच काढायचा काना बुकना उडवायचा यांचा. आणि आमची टीम आता तिकडे त्याला बॉल कुठे आहे नाही तिकडे आहे. आणि आता ही आमची टीम, आमच्या टीमला डाऊट आला की बाबा ही खेळा लागले कुणाकडनं की आता आमची टीम तिथं असून आम्ही इथं बसलो. टॉस आम्ही हरलेला आहे अपोजिट संघानं. म्हणजे गणेश कदम आमच्यातलं प्लेअर आहे. गणेश कदम टॉस जिंकून पहिला बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिला बॅटिंग आपली आहे. आणि 5 ओव्हरचा सामना आहे त्यामुळं 5 ओव्हरला कमीत कमी 75 तर करायला बघायचं. कारण का संघ चांगलाच आहे अपोजिट आणि प्लस पॉईंट त्यांच्या डावरी 3 आहेत. आपल्या डावरा बॅट्समन 1 पण नाही. आणि वारं सगळं असं खाली सुटले इकडं कवरला आणि त्या साईडनं खेळलं की सगळं लेफ्टीलाच ॲडव्हान्टेज आहे. आणि ही टीम आली अपोजिट, अजून 3 जण आलीत. आणि हो मॅक्स राजा व्हिडिओ एडिटर भारी एडिट करते. आणि जर सांगली जिल्ह्यात आपल्याला व्हिडिओ आता कोणा जर चांगला होत असला यूट्यूबला तर त्याला कॉन्टॅक्ट करा. तो अपलोड करतोय सांगली टेनिस क्रिकेट पेजला. सांगली टेनिस क्रिकेट पेज हाच चालवतोय. तर जाऊया आता बॅटिंगच्या प्रोसेसला बघूया काय होतंय. आमचा एक टीम मेंबर मॅच झाल्यापासून पळून गेलता ते आज तोंड दावा आलाय ग्राउंडवर. तर एक उजेडा दे जरा, लेच कलर टीम दिसायला तुझा. महिना हो गया अभी. अजून महिना कुठे, अजून मे महिना चालू आहे. अजून 6 दिवस आहेत. तर त्या गड्याचा डिम कलर पडलाय. आणि हो राजा. आणि आता खेळायला मजा येणार. पहिला बॅटिंग आमची आहे आणि जरा धाकधूक वाढायला लागल्या कारण का खूप दिवसानंतर आता खेळायला लागले. म्हणजे
4-5 दिवस पडले, 4-5 दिवस झाले असतील, त्यानंतरच खेळाले. आमची प्लेइंग 11 हे मुद्दसर, संतोष, यो फिरोज सर, यो फरान आणि सगळी टीम. जेवढ्या संघाला सपोर्ट करायला तेवढं अपोजिट पण आपल्याला हरवायला आहे, त्यामुळे मजा असणार आहे. हे आपलं मेंबर आता आपल्याला सपोर्ट करायला आले ते, आणि दोन्ही कवटे टीम आहेत, त्यामुळे सपोर्ट कोणाला करणार, आम्हाला का त्यांना, आम्हाला सपोर्ट करणार म्हणते. आता मजा आहे खेळायला सगळे. SP करिता आपण फलंदाजी करतोय, त्यामुळे जलदगतीने धावा या षटकात जमवण्याचा त्याचा हा मानस, त्यात तो यशस्वी देखील करतोय. त्याच प्रकारचा फटका मॅच झालेली आहे आणि आम्ही इथून ग्राउंड पासून साईडला इथं येऊन बसलेलो आहे. 3 जण आहे, यो नामदेव, हे राजू, नाही चला शुलुलुलो रे. आणि मॅच खेळून मॅच जिंकलोय. पहिला आम्ही बॅटिंग करत आम्ही केलत्या 86 धावा 5 ओव्हरला, आणि अपोजिट संघ बी तगडाच होता, त्यांना फाईट देण्यासाठी एवढा धावा बनला होता. आणि पण बॉलिंग करत करत आमच्यात गणाने प्रत्येकानं ज्यांना बॉलिंग दिल त्यानं आपापलं काम व्यवस्थित पार पाडलं, आणि अपोजिट संघाला फक्त 5 ओव्हरला 36 धावांवर थांबवलं. त्यांना प्लस पॉईंट होता की वार होतं त्यात, आणि 5 लेफ्टी बॅट्समन होतात, त्यामुळे आम्हाला जरा भीती वाटत होती. पण सगळ्यांनी चांगली बॉलिंग केली आणि 1 साईड आम्ही मॅच जिंकून झाडाखाली बसलेलो आहे मजा करत, आणि चहा पिऊन आत्ता झालेलो आहे. आणि इथं बसायचं आणि मग इथून मॅच बघत बसायचं, मग इथून घरी जायचं आहे. पण भारी वाटायला लागले की पहिलाच विजयाचा गोला लागलेला आहे, त्यामुळं खुश. आमच्यात नाराजगी आहे, हारलेली टीम नाराज होऊन बसली आहे. पण हार जीत आहे, आम्ही हारलो असतो तर आम्ही नाराज झालो असतो. फक्त आता काय त्याने हारलेत म्हणून ते नाराज आहेत. पण मजा आली खुनशीनं, फक्त आपापल्यात खेळतानाच खुनशीने एवढ्या रागाने खेळतात, आणि दुसऱ्या संघावर खेळताना निवांत असतात, आहे का नाही. दुसऱ्या वेळेस खेळते ते नुसतं मजा. ऑपोजिट संघ बी चिडून बसले, ते लई दंगा केला, असली मजा केली. पण असं रागान कोण खेळलं ना की गेमच्या ठिकाणी गेम ठेवून खेळलो, दोस्तीच्या ठिकाणी दोस्ती, त्यामुळं लई मजा आली. तर आता आपण नामदेव थोरातची मुलाखत घ्यायची आहे. आणि नामदेव थोरात, आम्हाला सांगा इतक्या दिवस तुम्ही काय येत नव्हता प्रॅक्टिसला? साहेब तर काम होते आम्हाला. आम्ही देशी कोंबड्या 7,000 भरले. 7,000 देशी कोंबड्या भरल्या, त्यांना रोजचं 7 पोती जातात. एक पोतं 1600ला आहे. तुम्ही कॅल्शियम मारून बघा खर्च किती आहे मला. रोजचा 10,000 रुपये खर्च आहे, आणि मी रोजचा 10,000 रुपये खर्च आहे, आणि एवढं भांडवल लावले मी. जवळजवळ आसपास माझे 10-11 लाख रुपये खर्च होईल 2.5 महिन्यात. मी तेवढं बुडवून इथं क्रिकेटसाठी येईन का? क्रिकेट पण मला खूप आवडतं. म्हणजे मी काय सांगू तुम्हाला. पण मला एक सांगा, कोंबड्या पोल्ट्रीला गेल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत का? भेटणार की मग मला भेटणार, पण तिथं वेळ द्यायला लागणार ना. त्यांना मुलासारखं जपायला लागतं. तेव्हा आपल्याला मुलासारखं जपले काय होतं, फुल येतं. नाहीतर मग वेळच आहेत की. मूल फुल कसं होतंय? मुलासारखं जपल्यावर व्यवस्थित मोठं केलं, जपलं तरच ते आपलं हात लागणार ना. मूल मोठं होतंय म्हणा की, मुलाचं फुल कसं होतं? फुलच मिळणार की मग व्यवस्थित. जर आपण त्यांना जपलं व्यवस्थित तरच आपल्याला नफा चांगला मिळणार ना. अच्छा, मग त्याला म्हणा की मग मुलं मोठं होतंय, मुलाचं फुलं आम्हाला बी गणित कळलं. मुले हे फुलासारखे असतात, हे मला म्हणलं त्यांना फुलासारखं जपावं लागतं. तुम्ही फुलं कापायला देताय त्याचं काय मग परत? कापायला काय संबंध आहे? ते प्रकृतीचा नियमच आहे. बरोबर आहे. कसला नियम? नियमच आहे, ते संपवायला पाहिजे ना, नष्ट करायला पाहिजे ना. तर सगळ्या कोंबड्याच होतील की पृथ्वीवर आपल्या. कॉक 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 नुसतं कॉक कॉक होईल मग. काय नाही ते बडं पडते. कॅल्क्युलेशन कुठं जोडलं बघा त्याला. आणि हो आमचा नाव काय रे तुझं? शिवराज मॅच बघायला आलाय. कायम प्रॅक्टिसला पण येतोय गडे, आणि आता मॅच बघायला आलेला आहे. खुश पेलचा प्लेअर राजू थोरात. हा, हेलिकॉप्टर सांग, हेलिकॉप्टर कसं मारायचा? जावी संडे शॉर्ट बॉल गाडी पुढची तिकडे तिकडं शॉर्टबॉल इकडं असतोय. शॉर्टबॉल इकडं असतोय रे मुला. थांब ना, दिसना जरा प्रॅक्टिस वाटत. हा आता शॉर्टबॉल तर घे व्यवस्थित. मग मार. फुलटॉस बॉल हा. आणि यॉर्कर बॉल सांगा आता. यॉर्कर बॉल
शिकला नाहीस झटका मारायचा आता चांगला बोलायला कुठला सॉंग या स्लोअरला कसं घेणार तू फ्लोअरला ओट्यात मारायचा बॉलरला कॅच द्यायचा नाही तो पाय पुढे घ्यायचा डावा मागचा पाय पुढे घ्यायचा हा ह्याला म्हणा डिफेन्स कसं आहे तटायचं नाही बारीक केला डिफेन्स अनेक हा तर आता सीन असा झालाय की आपल्याला आता पुढची मॅच इथं खेळायला येणार नाही कारण का आपल्याला दुसऱ्या ठिकाणी खेळायला जायचं आहे आपली मोठी टुर्नामेंट तिकडंच आहे त्यामुळं आता इथून आपण घ्यायची आहे रजा वर आले झटन पुढची लय बॅट फोड आपट 4172 रुपये बॅट आहे तर आता जाऊन घरी आवरून इथून निघायचं आहे तर चला जाऊया तर आता आलोय आपण आपल्या घरी आणि मन नसताना आपल्याला व्लॉगचा एंड करायला लागणार आहे कारण की आपल्याला दुसऱ्या ठिकाणी खेळायला जायचं आहे मोठी टुर्नामेंट आहे आधीच ठरलेलं त्यामुळं इथून आपल्याला जावं लागणार आहे तर आजच्या व्लॉगचा कुरे इथंच डे एंड भेटूया नवीन व्लॉगमध्ये बाय बाय